सरकारचं अपयश आहे काय तुम्ही काय सांगाल? नाही 100% आता शासन जर तुम्ही चालवत असताल तर पोलीस तुमच्याकडे असतात. पोलिसांचा योग्य वापर करणं हे फार महत्त्वाचं असतं. पण पोलिसांचा आजचा वापर आपण बघितला तर VIP लोकांना सिक्युरिटी देण्यासाठी पोलिसांचा वापर केला जातो. इलेक्शनमध्ये कुठंतरी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी तिथं केला जातो. आमचं मत एकच आहे की पोलिसांचा उपयोग हा सामान्य लोकांना जास्त झाला पाहिजे, VIP लोकांना नाही. आणि हे जे काही महिलांबाबतीतचे कायदे आहेत ना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची जरूरत आहे. मी उदाहरण सांगतो, आता पालघरची घटना तुम्हा आपल्या सर्वांना माहिती आहे. काल पुण्यामध्ये जी घटना घडली याच्याबद्दल मी वेगळं सांगत नाही. तिथं तर 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला, दुर्दैवाचं तिला तिथं मारण्यात सुद्धा, आणि ते सुद्धा विचित्र पद्धतीने मारण्यात आलं. त्यानंतर 2026 मे मध्येच चाकणमध्ये एक घटना घडली. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये गोंदियामध्ये घटना घडली. एप्रिलमध्ये परत बीडमध्ये तिथं घटना घडलेली आहे. त्याच्याच बरोबर बारामतीमध्ये एप्रिल महिन्यात घडली. मार्च 2026 मध्ये पुण्यात परत घडली. जानेवारीमध्ये बदलापूरमध्ये घटना ज्याची चर्चा झाली. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक बदलापूरमध्ये एका 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालेला आपण बघितला. डिसेंबर 2025ला 5 वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या मावळमध्ये झालेली आपण सगळ्यांनी बघितली. म्हणजे ही जे केसेस आपण बघितल्या त्या केसेस खूप जास्त आहे. आणि याच्यात किती या केसेस फास्ट ट्रॅकवर टाकण्यात आलेल्या आहेत. तर याच्यावरची एकच केस आणि कालची लोकांनी मागणी केली म्हणून फास्ट ट्रॅकवर टाकली आहे. आणि याच्यात चार्जशीट बऱ्याच ठिकाणी 90 दिवस झाले तरी चार्जशीट झाली नाही. आम्ही जेव्हा काल परवा पुण्यात जी घटना घडली पोलिसांशी बोललो, 15 दिवसामध्ये आम्ही चार्जशीट करतो असं त्यांनी सांगितलं. मग 15 दिवसाचं चार्जशीट होत असेल तर इथं 2-2 महिने 3-3 महिने का लागतात? त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर आम्ही लोकांना जेव्हा बोलतो तेव्हा लोक आम्हाला असं सांगतात की अहो आम्ही आंदोलन केलं, आम्ही विरोध केला, सगळं केलं, पण कायदाच असा आहे की आम्हाला न्याय मिळत नाही, तर आम्ही लढायचं तरी किती लढायचं. आता तुमच्याशी बोलल्यानंतर मी असेल, सुनील भाऊ असतील आणि आमच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर भडगावमध्ये 2023ला जो गुन्हा झाला होता, एका लहान मुलीचा मृत्यू तिथं झाला, तिच्यावर रेप झाला होता. फास्ट ट्रॅकमध्ये ते प्रकरण आहे. 2023 पासून आजपर्यंत काय झालं त्या प्रकरणाच्या बाबतीत? काहीच झालं नाही. उलट तो जो गुन्हेगार आहे तो तर जेव्हा पोलीस स्टेशनला येतो नाही तर कोर्टात येतो, असा येतो जसं की त्याने खूप मोठा पराक्रम केलेला आहे. 3-3 वर्ष होऊन सुद्धा फास्ट ट्रॅकमध्ये काही न्याय मिळत नसेल तर हे कुठेतरी अयोग्य आहे असं आमच्या सगळ्यांचं त्या मत आहे. त्यामुळे याच्यासाठी स्पेशल कायदा हा लवकरात लवकर आणण्यासाठी मीडियाने सुद्धा प्रयत्न आणि पाठपुरावा करणं अतिशय महत्त्वाचं आहे.